बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। हाडाखेड तपासणी नाक्यावर दोघा तरुणांकडून 4 गावठी कट्टे व जिवंत कारतूस जप्त। कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, लोणखेडा येथील शेतकरी आर्थिक संकटात। जेवण पोहोचले दारोदारी उपक्रमाचं विरारकरांमधून कौतुक। महिला शौचालयात स्वच्छता नसल्यामुळे विटाभट्टी परिसरातील रहिवाशांतर्फे महानगरपालिकेत निदर्शने। अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात उद्या गोराणे फाटा येथे चक्का जाम आंदोलन। धुळ्यातील लेनिन चौकात अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, आयुक्तांना देण्यात आलं निवेदन। बस वेळेवर येत नसल्यामुळे साक्री तालुक्यातील माळ माथ्यावरील विद्यार्थ्यांचं आंदोलन। विरार शहरातील एमबी इस्टेट भागातील इमारतीचा वरचा भाग कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीती। साक्री कृषी उत्पन्न उपबाजार समिती 1 महिन्यापासून बंदच। शाद्याहून निघालेली तीर्थयात्रा यमुनेच्या भेटीसाठी। नाशिकमध्ये इंडियन बँकेत दरोड्याचा प्रयत्न ठरला फोल। धुळ्यात लवकरच भाजपाचे संपर्क कार्यालय, गजेंद्र अंपळकरांची घोषणा। शहादा येथील सोमनाथ ट्रॅव्हलच्या माध्यमातून भाविकांनी घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर दोघा संशयितांकडून पोलिसांनी 4 गावठी पिस्तूल, 2 अतिरिक्त मॅगझिन व 7 जिवंत काडतुसे जप्त केली। ही कारवाई आज पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास करण्यात आली। या प्रकरणी साताऱ्यातील दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास हाडाखेड तपासणी नाक्याजवळ ब्लॅक हॉट रेस्टॉरंट समोर 2 माणसं गावठी पिस्तूल कब्जात बाळगून असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून 4 गावठी पिस्तूल, 2 मॅगझिन व 7 जिवंत काडतुसे असा एकूण सुमारे 2.25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। दोघी तरुणांची नावे निलेश हनुमंत गायकवाड, वय 30 वर्ष, राहणार वडगाव हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा व दुसरा मनीष संजय सावंत, वय 22 वर्ष, राहणार सोमवारपेठ, कराड असे असून त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने आमचे API खलाणी साहेब यांची टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती। त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्याला तो संशयित व्यक्ती दिसून आले, त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण नंतर ताब्यात घेऊन ते झडती घेतली असता त्यामध्ये 4 गावठी कट्टे, 2 एक्स्ट्रा मॅगझिन आणि 7 राऊंड आपले मिळाले आहेत। हा एकूण माल आहे जवळजवळ 1,97,000चा आहे। एक पिस्तूल जवळजवळ 25,000चा आहे, बाजार भाव ठरवले आहे, मॅगझिन्स आहेत आणि 7 राऊंड आहेत। त्या केलेल्या कारवाईबद्दल मी याचं कौतुक करतो व त्या टीमला मी आता 10,000 रुपयाचं बक्षीस पण दिलेलं आहे। पुढील वर्षी आणि आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या राज्यात आणि मध्यप्रदेशमध्ये इलेक्शन आहे, त्या अनुषंगाने आम्ही नागपूरमध्ये जोरात केलेली आहे। त्या अनुषंगाने बॉर्डर मीटिंग पण घेणार आहोत। माननीय आजी साहेबांनी मीटिंग लावलेली आहे, त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव आणि तिकडचे बडवानी आणि इतर जिल्हे तालुके आम्ही एक बॉर्डर मीटिंग पण घेणार आहोत। त्याचा एक भाग म्हणून आम्ही मध्ये कॉम्बिनेशन केलं होतं आणि त्यानंतर ही धडक कारवाई केली आहे। साक्री तालुक्यातील लोणखेडा व परिसरात लागवड केलेल्या कपासी पिकावर मोठ्या प्रमाणात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे। शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करतायत। धुळे व साक्री तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी अमाप खर्च करून कापूस पिकाची लागवड केली आहे। लोणखेडा व परिसरातील शेतकऱ्यांनीही व्याजाचे व बँकेतून पैसे काढून यंदा कापसाची लागवड केली। मात्र लागवड केलेल्या कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पडण्यास सुरुवात झाली। शेतकरी महागडी औषधे खरेदी करून फवारणी करत असल्यावरही लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच आहे।
लाल्या रोगामुळे कापूस पीक पूर्णतः धोक्यात आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या कापूस पिकात मेंढ्या चरायला सोडून दिले आहे. कपाशी पीक उमलण्या अगोदरच धोक्यात येत असल्याचं पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. कपाशी लागवड करायला अगोदरच म्हणावा पैसा तसा खर्च झाला आणि दुबार पेरणी आता कुठून पैसा आणायचा या विवंचनेत शेतकरी पडून शासन प्रशासनाने व कृषी विभागाने तात्काळ दखल घेऊन नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी गावातील महावीर जैन, वासुदेव गोडसे, नामदेव वाघ, योगेश गिरासे, सचिन माने, गवरलाल वाघ, दरबार सिंग गिरासे, बारकू मोठे यांनी पाहणी प्रसंगी केली. योगेश साबळे, ऐचाळे प्रतिनिधी. लोणखेडी तालुका साक्री जिल्हा धुळे. या लाल्या रोगाचं अतिशय प्रमाण जास्ती झालेलं आहे पूर्ण धुळे जिल्ह्यात. कृषी अधिकारी व तलाठी यांना तात्काळीने पंचनामे करावे या सरकारने आदेश द्यावा. यांना या शेतकऱ्यांचा पंचनामा करावा आणि या शेतकऱ्यांना काही ना काही मोबदला मिळावा अशी या सरकाराला मी विनंती करतो. शेतकऱ्यांवर अतिशय बिकट परिस्थिती आलेली, तरी या सरकारने मागच्या वेळेस पण पंचनामे केले होते, पण तरी त्या शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही. त्या पंचनाम्यांचं सुद्धा या सरकारने दखल घेतली पाहिजे आणि यांना पण तो मोबदला मिळाला पाहिजे. तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करावे आणि त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा या सरकाराला एवढीच विनंती करतो. शेतकरी याच्यातून सावरला जाईल आणि शेतकऱ्याला काहीतरी मोबदला द्यावा या सरकारने. अजून परत या सरकारला मी एकदा विनंती करतो. विरार शहरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने कहर केल्याने येथील रस्ते पूर्णतः पाण्याखाली बुडाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर निघणेही मुश्किल झाले आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत जीवदानी माता ट्रस्ट व बहुजन विकास आघाडीच्या वतीने जेवण पोहोचले दारोदारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागरिकांच्या घरी जाऊन जेवणाचा डबा दिला जात असल्याने आयोजकांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. विरार शहरात आठवडाभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पावसाचं पाणी थेट घरांमध्ये शिरल्यानं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. या परिस्थितीमुळे तर हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. कारण रस्तेच नव्हे तर गल्ल्या बोळ्यांमध्ये देखील कमरेपर्यंत पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणं जीवावर बेतण्यासारखं झालंय. सर्वसामान्य कुटुंबियांची ही समस्या लक्षात घेत येथील जीवदानी ट्रस्ट व बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी सदस्यांनी जीवाची पर्वा न करता जेवण पोहोचे दारोदारी हा उपक्रम हाती घेत नागरिकांना घरोघरी जाऊन जेवणाचा डबा दिला जात आहे. या स्तुत्य उपक्रमाचं विरारकरांमधून कौतुक होत आहे. हे कार्य आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी सभापती पंकज ठाकूर व नगरसेविका प्रज्ञा देसाई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. याबद्दल येथील वार्ड क्रमांक 20चे अध्यक्ष राकेश पाटील यांनी याविषयीची अधिक माहिती विशद केली. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. यावर्षी बघितलं असेल की शासनाच्या ह्याच्याप्रमाणे की 5 दिवस रेड अलर्ट दिलेला आहे आणि कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. विरार वेस्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे. आमच्या युवा आमदार आणि मान्य लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आमचे नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांना मदत करत आहोत. एक मोठी मदत अशी आहे की यावेळी आपल्या युवा आमदारांनी माननीय आपले तहसीलदार म्हणा किंवा माननीय आपले प्रांत यांना फोन करून असं सांगितलं आहे की ज्या घरामध्ये किंवा ज्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना त्यांचे पंचनामे करावे व शासनाच्या माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल ह्यासंबंधी याने सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण सर्वांना त्यांचं आव्हान केलेलं आहे. आणि नेहमीच आपण बघितलेलं असेल करोना असो किंवा इतर कुठल्याही जे काय आपल्याला आपत्ती येते तेव्हा आमची जीवदानी मंदिर ट्रस्ट हे नेहमीच तत्परतेने काम करते. तर जीवदानी मंदिरच्या माध्यमातून आपण ह्या इकडच्या लोकांना काहीतरी त्यांना खाद्य म्हणून मिळावं म्हणून आपण खिचडी वाटप चालू केलेलं आहे. ह्या माध्यमातून विरार वेस्ट म्हणा, ईस्ट म्हणा, सोपाऱ्याला म्हणा अशा जवळजवळ 3-4 हजार पाकिट आपण बनवून ते सगळीकडे देत आहोत. आणि लोकांना फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणतात त्याप्रमाणे थोडंफार तरी काहीतरी अन्न मिळावं. कारण प्रत्येकाच्या जे ग्राउंड फ्लोअर आहेत त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या जे जेवण वगैरे बनवण्याची पण त्यांना
बनवता येत नाही आहे, म्हणून आपण आपल्या परीने खिचडी देण्याचा प्रयत्न करतो. या कामी आमचे सर्व माजी नगरसेवक आहेत, मेन कार्यकर्ते आमचे आहेत, युवा कार्यकर्ते आणि सगळ्यांच्या माध्यमातून आपण घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जी मदत लागेल ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. किती बिल्डिंगांमध्ये पाणी शिरलं असेल तुम्हाला वाटतं की आपला वेचचा परिसर? वेचच्या भरपूर असं काय सांगता येणार मला की किती भरपूर ठिकाणी भाग गेलेला आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आमचे नगरसेवक म्हणा किंवा आमचे कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते हे तिकडे पोचून जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल ते आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाच्या अंतर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. महानगरपालिका काय उपाययोजना होती? महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याने डिझास्टर मॅनेजमेंट त्याने केलेलं, त्याच्या माध्यमातून जिकडे काही पाणी शिरलेलं आहे तिकडे पंप लावण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे, किंवा इतर कुठे काही आपत्ती इमर्जन्सी झाली तर त्यांची सगळी यंत्रणा सज्ज आहे, त्याच्या माध्यमातून नगरपालिका करण्याचा प्रयत्न करते. धुळे देवपुरातील विटाभट्टी परिसरातील प्रभाग क्रमांक 9 मधील महिला शौचालयाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. त्यामुळे शौचालयात जाणाऱ्या महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. शौचालयात स्वच्छता करून शौचालयाची दुरुस्ती करावी या मागणीसाठी आज स्थानिक रहिवाशांनी महापौरांना या संदर्भाचं निवेदन दिलं. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. धुळे देवपुरातील विटाभट्टी परिसरातील प्रभाग क्रमांक 3 येथील महिला शौचालयात स्वच्छता नाही, पाण्याचा अभाव आदी समस्यांनी हे शौचालय ग्रासलं आहे. सध्या तर या शौचालयातील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त वास पसरतोय. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या ठिकाणी विविध समस्या उद्भवत आहे. या समस्येची दखल तात्काळ घेऊन शौचालयात स्वच्छता करावी, पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, शौचालयाची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोणारी विटाभट्टी परिसर प्रभाग क्रमांक 3 वरील विषय आम्ही विटाभट्टी परिसरातील रहिवासी निवेदन देत आहोत की महिला शौचालयाला ज्या महिला शौचालयात जातात त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे व शौचालयात जो मैला आहे तो मैला रोडावर येतो आहे. पावसाळ्याच्या दिवसात तो मैला पाण्यात आल्यानंतर तो मुख्य रोडावरती येतो आणि त्याच्यात मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होतो, बाजारपेठमध्ये जाण्यासाठी त्रास होतो, सार्वजनिक उत्सव याच रस्त्याने जातात. त्याच्यामुळे हा विषय लवकरात लवकर महापालिकेतर्फे लवकरात लवकर सॉल्व झाला पाहिजे, याच्यासाठी आज महापौरांना निवेदन दिलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी धुळे शहरातील लेनिन चौकात पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी बहुजन संग्राम परिषद तर्फे धुळे मनपाचे आयुक्त देविदास टेकाळे यांना निवेदन देण्यात आलं. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मातंग समाजाला मोठे योगदान दिले आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी मातंग समाजाला न्याय मिळवून दिलाय. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी व स्मृतिदायी असल्याने येत्या 1 ऑगस्ट 2023 रोजी अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणीचा विचार करून त्यांच्या जयंतीदिनी लेनिन चौकात त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी शहराध्यक्ष विनोद जाधव, उपजिल्हाध्यक्ष विनोद बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ता अनिल रामराजे, गौतम सोनवणे, विशाल जाधव आदी उपस्थित होते. जाधव यांच्या वतीने आज आयुक्त साहेबांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. असं होता की पूर्णकृती पुतळा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा लेनिन चौकामध्ये बसवण्यासंदर्भात त्यांनी मागील वर्षी देखील आंदोलन केलं होतं आणि आयुक्त साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं होतं. परंतु ते आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आज देखील तशाच प्रकारे आम्ही निवेदन देण्याचं दिलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की बा 1 ऑगस्टपर्यंत पूर्णकृती पुतळा झालाच पाहिजे असं आम्ही त्या संदर्भात त्यांना बोललेलो आहे. यासाठी निवेदन देताना सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले बाविस्कर, विनोद बाविस्कर, रामराजे आणि रामराजे, तसेच माजी नगरसेविका यमुनाताई जाधव हे देखील आमच्या सोबत आणि सर्व पदाधिकारी आहेत. या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले सर्व कायदेशीर बाबी तपासून आम्ही पुतळ्याचं काम करणार असं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे. साक्री तालुक्यातील माळमाथ्यावरील शिवाजीनगर येथील विद्यार्थी शिक्षणासाठी निजामपूर येथे येत असतात. मात्र शिवाजीनगरला येणारी बस रोज 2 तास उशिरा येते.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे गणित कोलमडले जाते, उलट त्यांचे शैक्षणिक नुकसान होते। या समस्येला लक्षात घेत संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी आंदोलन करीत बस अर्धा तास अडवली। सामाजिक कार्यकर्ते सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला होता। शिवाजीनगर येथील विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी ते 10वी साठी निजामपूरला शिक्षणासाठी जावे लागते। निजामपूर येथील विद्यार्थ्यांना शिवाजीनगर येथील 44 विद्यार्थी दररोज निजामपूर येथे शाळेत जात असतात। त्यासाठी त्यांना बसने प्रवास करावा लागतो। सकाळी 11 वाजता बसची वेळ असून 11:30ला शाळा भरते, मात्र 11 वाजेची बस ही दररोज साधारणतः 1 ते 1.5 तास उशिरा येते। त्यामुळे काही विद्यार्थी 1.5 किलोमीटर शिवाजीनगर फाट्यापर्यंत येतात, तेथे मिळेल त्या वाहनाने शाळेत पोहोचतात, ते देखील त्रासदायक ठरते। त्यामुळे होणारा वेळ वाचावा आणि विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर जाता यावं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले। साक्री आगार व्यवस्थापकांशी वाहकाने फोनवर संपर्क साधला। आगार प्रमुखांनी शुक्रवारपासून बस वेळेवर येईल असे आश्वासन दिले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले। शिवाजीनगर येथे बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना पहिल्या तासिकेला उपस्थित राहता येत नाही, त्यांचे शैक्षणिक नुकसान होते, त्यामुळे बस वेळेवर सोडण्याची मागणी आहे, असे विद्यार्थी म्हणाले। विरार शहरातील एमबी इस्टेट भागातील 4 मजली इमारतीचा वरचा मजला खाली कोसळला, त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या संबंधी स्थानिक प्रशासनाला संपर्क केला असता प्रशासनाने घटनास्थळी येऊन रहिवाशांना सतर्कतेचा इशारा व स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे। गेल्या आठवडाभरापासून विरार शहरात पावसाने जोर धरल्याने येथील जनजीवन विस्कळीत होत आहे, तर घरांची पडझडही होत आहे। विरार शहरातील एमबी इस्टेट भागातील 4 मजली इमारतीचा वरचा मजला कोसळून आला। अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। यासंबंधी फायर ब्रिगेड व प्रशासनाला संपर्क केला असता प्रशासनाने घटनास्थळी येऊन स्थानिक रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे इमारतीच्या बाजूस राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे। योगेश साबळे, विरार प्रतिनिधी। साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सर्वात जास्त उत्पन्न देणारी पिंपळनेर उपबाजार समिती ही गेल्या 1 महिन्यापासून विविध कारणांमुळे बंद आहे। नवनियुक्त सभापती, उपसभापती व संचालक मंडळ यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे बाजार समिती बंद असल्याचं शेतकऱ्यांमध्ये बोललं जात आहे। याविषयीची अधिक माहिती अशी की व्यापाऱ्यांच्या मागणीवरून मसदी फाटा येथील कांदा मार्केटची जागा सपाटीकरण करणे, रस्ता दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व शेतकरी आणि व्यापारी बांधवांना पावसापासून बचावाकरिता तात्पुरते शेड तयार करणे अशा काही मागण्या बैठकीत करण्यात आल्या होत्या। या बैठकीत केलेल्या मागणीवरून पुढील आदेशापर्यंत मार्केट बंद ठेवण्यात येत आहे। व्यापारी यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी उपबाजार समितीचे व्यापाऱ्यांकडे 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम बाकी आहे। सोयी सुविधा देतो आधी मार्केटची थकीत फी भरा अशी मागणी बाजार समितीने करून देखील व्यापाऱ्यांनी ती फी भरलेली नाही। 1 महिना होण्यास आला असला तरी रस्ता दुरुस्ती सोडून कोणतेच काम झालेले नाही। तसेच माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मालक नोंदणी व्यापारी यांना करून घेणे बंधनकारक असून देखील व्यापारी यांनी नोंदणी केली नाही। व्यापारी यांनी माथाडी लायसनधारक यांचे काम बंद केले आहे। तसेच हमाल माथाडी यांच्याकडून निकाल लागून देखील या कायद्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। सन 2023-24 या वर्षी कोणत्याच व्यापाऱ्यांची अधिकृत नोंदणी झालेली नाही, तर माथाडी कायद्याची अंमलबजावणीसाठी अग्रह का असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे। व्यापारी आणि संचालक मंडळ यांच्यात 3 बैठका होऊनही अंदाजे 8 ते 10 एकर जागेचा मार्ग निघालेला नाही। मार्केट यार्डामध्ये माथाडी कायद्याला विरोध नाही, माल गोदामावर आल्यावर ते काम कोणाकडून करून घेणे हा प्रश्न व्यापाऱ्यांचा आहे। बाजार समितीचे गटनेते संचालक मंडळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पिंपळनेर उपबाजार समितीसाठी जागेची मागणी केली असल्याचे समोर आले आहे। शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सोमनाथ ट्रॅव्हलच्या माध्यमातून केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। यात्रेची सुरुवात दिनांक 11 जुलै 2023 पासून करण्यात आली असून ते आज उत्तर काशी या धार्मिक स्थळी पोहोचून दर्शनाचा लाभ घेतला। आज शिजवून घ्या, जेवढा गरम पाण्याचे या ठिकाणी उद्गम निघतो आहे
यमुना मैया हिला महाराणी म्हणण्यात आलेलं आहे. कारण राधेला जरी राणी म्हटलं पण यमुनेला देवाने महाराणीचा अधिकार दिलेला आहे. भगवान गोपाल कृष्णाने अवतार घेतल्यानंतर देवाचा अंगठ्याला म्हणजे पायाला स्पर्श करून नमस्कार करणारी पहिली कोणी असेल या पृथ्वीवर तर यमुना महाराणी आहे. म्हणून यमुना महाराणीचा अधिकार मोठा आहे. यमुनेमध्ये भगवंता किलोमीटर गेलं की सप्तऋषींचं स्थान आहे, इकडे गरुडादिकांचं स्थान आहे. अशी ही पवित्र भूमी यमुना जमुनोत्री अशा दुर्गम स्थानावर अत्यंत प्रवास कठीण आहे, पण या दुर्गम स्थानावर पांडुरंगाच्या दयेने आणि भागवत भगवान कृष्णाच्या दयेने येऊन पोहोचलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्माध्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञास्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्त्यसूरया तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र सर्वपुरुषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आपण जमुनोत्री या ठिकाणी आलेलो आहोत. सूर्याची मुलगी. नाशिक शहरातील अखंड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँकेत रात्री अज्ञात चोरट्याने लॉकर रूमच्या वरचा स्लॅब फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न फोल ठरलाय. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील महामार्गालगत असलेल्या इंडियन बँक येथे अज्ञात चोरट्यांनी लॉकर रूमच्या वरील स्लॅब मशीनच्या साह्याने फोडला. त्यानंतर आतमध्ये शिरून लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचं कळतं, मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे बँकेतील काही चोरी गेली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती सकाळी समजताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव, सहाय्यक आयुक्त गुन्हे सीताराम कोल्हे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर करंदे, गुन्हे शाखा युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह गुन्हे शोध पथक, अंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी फॉरेन्सिक टीप व डॉग स्क्वॉडला पाचारण केले होते. धुळे शहरातील कार्यकर्त्यांनी संपर्क साधण्यासाठी धुळ्यात लवकरच भाजपाचे स्वतंत्र कार्यालय निर्माण केले जाईल, अशी घोषणा भाजपचे नवनिर्वाचित महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केली आहे. महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वार्ताहरांनी गजेंद्र शेठ अंबळकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नंतर त्यांच्या भावी वाटचालीसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की धुळेकर नागरिकांना एका महिन्याच्या आत 1 दिवसाआड पाणी देण्याचा आमचा संकल्प असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालवले आहेत. शहरातील भाजपाचे जुने व नवे कार्यकर्त्यांना एकत्रित आणून त्यांची सांगड घालण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी भाजपाचे स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे. धुळे महानगरपालिकेचे शहरात बरेच भूखंड आहे. या भूखंडावर मनपाचे विविध आरक्षण असताना हे भूखंड गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहे. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडून सदर भूखंड मनपाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न आहे. सर्वप्रथम दसेरा मैदान येथील भूखंड मनपाकडे घेतले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सोमनाथ ट्रॅव्हलच्या माध्यमातून केदारनाथ बद्रीनाथ या धार्मिक यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेची सुरुवात दिनांक 11 जुलै 2023 पासून करण्यात आली. काल या भाविकांनी उत्तर प्रदेशातील यमुनेत्री या धार्मिक स्थळाचा दर्शनाचा लाभ घेतला. भारत देशाच्या नदी महात्म्यात गंगा नदीसह यमुना नदीस अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. 1376 किलोमीटर लांब अशी ही यमुना नदी पश्चिम हिमालयातून बाहेर निघते आणि उत्तर प्रदेश तसेच हरियाणाच्या सीमा प्रदेशावर 95 मैलांचा प्रवास करते आणि उत्तर सहारनपूर या सपाट प्रदेशात पोहोचून दिल्ली आग्रामार्गे प्रयागराज येथे गंगा नदीला मिळते. उत्तर भारताची जीवनदायिनी आणि गंगा नदीची सहाय्यक अशा या यमुना नदीस उत्तर भारतात जमुना या नावानेही ओळखले जाते व या नदीचे उगमस्थान हिमालयात समुद्र सपाटीपासून अदमासे 10,804 फूट उंचावर आहे. यमुनेचे उगमस्थान हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी या जिल्ह्यात असून या स्थानास जमुनोत्री अथवा यमुनोत्री या नावाने ओळखले जाते.
या ठिकाणी हिमालय पर्वतातील बंदर पोच नावाचे एक शिखर असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 6316 मीटर आहे. बंदर पोच येथून यमुना नदीचा उगम पूर्वी स्पष्ट दिसून येत असे. ब्रिटिश परकीय असले तरी त्यांना येथील संस्कृती जाणून घेण्याची आवड असल्याने त्यांच्या मार्फत विस्मृतीत गेलेली अनेक तीर्थक्षेत्रे प्रकाशझोतात आणली गेली. यमुनोत्रीच्या वरील पर्वत अतिशय बर्फाच्छादित असून यमुनोत्रीच्या खाली एक डोंगर आहे. त्या डोंगराच्या कड्याच्या खाली एक छोटं गाव आहे. या कड्यावरून हिमालय पर्वतातील पाण्याचे असंख्य प्रवाह खाली कोसळत असतात आणि पायथ्याशी असलेल्या खेड्यातील एका मोठ्या कुंडात जमा होत असतात आणि हे कुंड म्हणजेच यमुना नदीचं उगमस्थान यमुनोत्री आहे. यमुनोत्री येथील यमुनेच्या उगमस्थानावर 19व्या शतकात उभारले गेलेलं एक सुंदर मंदिर दिसून येतं. हे स्थान 4 धाम यात्रेतील एक स्थान आहे. कुंडाच्या बाजूस एक 25,000 फूट उंच पर्वत शिखर आहे. यमुना नदीच्या उगमस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणाहून यमुना नदी पुढे जाते त्या प्रवाहाच्या काठांवर मोठे पाषाण आहेत आणि त्या खडकातून आणि यमुनेच्या आतील खोल डोहातून गरम पाण्याचे जिवंत झरे आहेत. पूर्वी हे झरे बर्फाच्या थराखाली झाकलेले होते, मात्र स्वातंत्र्यापूर्वी हा बर्फ हटवून ते पूर्ववत करण्यात आले. हिमालय पर्वत क्षेत्रातील यमुना नदीचा प्रवाह हा बर्फाच्छादित असतो, मात्र यमुनेच्या डोहात गरम पाण्याचे झरे असल्याने खालील बर्फ त्या पाण्याने वितळतो आणि वरच्या भागात बर्फाचा पातळ थर शिल्लक राहिल्याने काचेसारख्या बर्फाच्या वाहणाऱ्या निळाशार यमुना नदीचे दृश्य दिसते. भारताच्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्यावायचा असेल तर एकदा तरी यमुनोत्रीचे दर्शन घ्यावयास हवे. याय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. आम्ही या ठिकाणी उत्तर काशीला पोहोचलो आहोत. काशीचे एकूण 3 भाग, वाराणसी, दक्षिण काशी आणि उत्तर काशी. ज्यावेळेला ब्रह्मदेवाने सृष्टिक्रम चालवत असताना पृथ्वी निर्माण केली त्यावेळेला पृथ्वीवरचा एक भाग असा होता की त्याची निर्मिती ब्रह्मदेवाने केली नाही आणि सृष्टिक्रमामध्ये ब्रह्मदेव तिथे हतबल झाला की तो भाग ब्रह्मदेव स्वतःच्या हातून बनवू शकला नाही आणि म्हणून त्या भागामध्ये महादेवाचं वास्तव्य झालं. त्याला वाराणसी काशी असं म्हणतात. तिथल्या महादेवाला सुद्धा विश्वनाथ हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर एकदा सूर्यमंडलामध्ये असा काहीतरी घोटाळा निर्माण झाला की 6 महिन्याची रात्र झाली आणि या 6 महिन्याच्या रात्रमध्ये जिथे सूर्याची मुलगी यमाची भगिनी हिला तापी नदीच्या किनाऱ्यावर महाविश्वनाथाचं मंदिर केवळ तयार करण्यात आलं 6 महिन्यात आणि फक्त तिथे कलश आता वरती चढवला जाईल आणि तेवढ्यात सूर्योदय झाला आणि म्हणून तिथे विश्वनाथाचं वास्तव्य राहिलं आणि त्या विश्वनाथाच्या वास्तव्याला दक्षिण काशी, ज्याला आपण प्रकाशा असं म्हणतो, आणि त्यानंतर उत्तर दिशेकडे विश्वनाथ भगवान येऊन राहिले. तर माझ्या वाचनात असं आलंय की वाराणसीपासून उत्तर काशी आणि वाराणसीपासून दक्षिण काशी ही समान अंतरावर आहे आणि याला मध्य मांडण्यात आलेलं आहे. इथे या उत्तर काशीचं महात्म्य असं आहे की समुद्र मंथन करत असताना 14 प्रकारची रत्न, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक वगैरे निघाले, परंतु ज्या पद्धतीने भगवंताने कासवाचा अवतार घेतला होता तसं भगवान शिवाने जेव्हा हलाहल नावाचं विष घेतलं त्यावेळेला आपलं त्रिशूल हे फेकलं, 10 होत होता म्हणून, आणि त्या त्रिशूलाला समुद्र मंथनामधून काढण्यात आलं आणि त्या त्रिशूळाची स्थापना ज्या जागेवर करण्यात आली ती जागा म्हणजे उत्तर काशी. आणि हे जे महादेवा विष्णूश्च हृदय शिवा, तर इथे परशुरामाचा परशुसुद्धा या त्रिशूलाला लावण्यात आलेला आहे. म्हणजे विष्णू आणि शिव या दोघांचं एकत्रीकरण या काशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. असा हा काशीचा विशिष्ट महिमा आहे. याला उत्तर काशी विश्वनाथ भगवान असं म्हणतात. नमः पार्वती हर हर महादेव. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हाडाखेड तपासणी नाक्यावर 2 तरुणांकडून 4 गावठी कट्टे व जिवंत कारतूस जप्त.
कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, लोणखेडा येथील शेतकरी आर्थिक संकटात. जेवण पोहोचले दारोदारी उपक्रमाचं विरारकरांमधून कौतुक. महिला शौचालयात स्वच्छता नसल्यामुळे विटाभट्टी परिसरातील रहिवाशांतर्फे महानगरपालिकेत निदर्शने. अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात उद्या गोराणे फाटा येथे चक्का जाम आंदोलन. धुळ्यातील लेनिन चौकात अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, आयुक्तांना देण्यात आलं निवेदन. बस वेळेवर येत नसल्यामुळे साक्री तालुक्यातील माळ माथ्यावरील विद्यार्थ्यांचं आंदोलन. विरार शहरातील MB इस्टेट भागातील इमारतीचा वरचा भाग कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीती. साक्री कृषी उत्पन्न उपबाजार समिती 1 महिन्यापासून बंदच. शाद्याहून निघालेली तीर्थयात्रा यमुनेच्या भेटीसाठी. नाशिकमध्ये इंडियन बँकेत दरोड्याचा प्रयत्न ठरला फोल. धुळ्यात लवकरच भाजपाचे संपर्क कार्यालय, गजेंद्र अंपळकरांची घोषणा. शहादा येथील सोमनाथ ट्रॅव्हलच्या माध्यमातून भाविकांनी घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.